नमस्कार. पोर्टल शिक्षक भरती पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2025 संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहोत. ती केवळ तुमच्यासाठी, कारण शिक्षक भरतीसाठी वाट पाहत असताना तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की जागा कधी येतील, प्रिफरन्सेस कधी येतील, आस्थापना आहेत, झेडपी, नपा, मनपा, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, त्या पोर्टलवरती कधी जागा देतील आणि आम्हाला नियुक्ती कधी मिळेल आणि आमची निवड होऊन आम्ही शाळेवरती कधी जॉईनिंग होऊ, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आणि ते सुद्धा पुराव्यासह मिळणार आहेत. सो स्टे कनेक्टेड. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं नाही आहे, कारण शिक्षकाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आपण केवळ लढतच नाही तर तुम्हाला रिझल्टसुद्धा देत आहोत. मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की 4 फेब्रुवारी 2026चं पत्रक जे आहे संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतीचं. रोज न्यूजपेपर असेल, समाज माध्यम असेल, वेगवेगळे भरतीचे आकडे येत असतात आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोच की भरती कधी होईल आणि किती पदांची होईल आणि किती वेळ लागतोय. कधी कोण सांगतं 7,000 पदे येणार, कधी कोण सांगतं 9,000 येणार, कधी दुसऱ्या दिवशी 18,000 सांगितली जातात. पण एक्झॅक्टली आकडा तुम्हाला तेव्हाच समजणार आहे जेव्हा हे सर्व क्लिअर होणार आहे. सर्वप्रथम आपण हे पत्रक पाहूया आणि ते झाल्यावरती तुम्हाला नियुक्ती कधी, तुमची जॉईनिंग कधी होईल याच्या संदर्भातलं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आपण शिक्षण विभागाच्या पाठपुरानुसार देत आहोत ती या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. सो स्टे कनेक्टेड आणि लाईक करायला विसरायचं नाही बरं का. चला तर मित्रांनो, हे पत्रक आहे ते विभागीय शिक्षण संचालक, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, इव्हन शिक्षण निरीक्षक जे मुंबई विभाग येतो त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहताय की पश्चिम, दक्षिण, उत्तर मुंबई या सर्वांना देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भातलं 29/11/2025च्या पत्राचा संदर्भसुद्धा आहे आणि अर्थातच 15 मार्च 2024च्या GRचा संदर्भ आहे, ज्याच्या GRनुसार सध्याची राज्यातील जी संच मान्यता आहे ती चालू आहे. मित्रमैत्रिणी, आपण आता हे पत्रक पाहत असताना तुमच्या लक्षात येईलच याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त एक गोष्ट तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अशी आहे की पोर्टलला जागा कोणत्या आस्थापना देतील याच्या संदर्भातला महत्त्वाचा पॅराग्राफ आपण वाचूया आणि मग नंतर पुढे आपण पत्रक वाचूया. तर मित्रमैत्रिणी, इथं पहा, उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, ज्या खाजगी अनुदानित आहेत, सोबतच अंशतः अनुदानित ज्यांचं 20%, 40%, 60% इव्हन 80% अनुदानित असतात, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक. तुमच्या लक्षात आलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काही 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल किंवा उच्च माध्यमिक 9वी ते 12वी पर्यंतचे सर्व, आणि अध्यापक विद्यालय सर्वात महत्त्वाचं, कारण आता ही सर्व पदं पोर्टलवरती येणार आहेत आणि या सर्वांच्याच येणार आहेत. त्याच्यामध्ये झेडपी असतील, नपा असतील आणि मनपा सुद्धा असतील. सोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसाराच्या सुधारित कार्यपद्धतीत विशद करण्यात आली आहे आणि त्याच्या संदर्भातला मित्रांनो हे पत्रक आहे. आणि आतापर्यंत समायोजनाबाबत जी स्थगिती होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्थगिती उठवण्यात आलेली आहे. पुढचा आपण पॅराग्राफ पाहतो की 2025-26च्या संच मान्यतेनुसार आता त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. प्रत्येक वर्ड महत्त्वाचा आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पोर्टलला जागा कोण कोण देणार आहे. त्यानंतर आता आपल्या हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आदिवासी विभागाच्या तर ऑलरेडी 8 जिल्ह्यातल्या जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्टलला येणार आहेत. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय आश्रमशाळा असतील किंवा निवासी आश्रमशाळा असतील त्यासुद्धा पोर्टलला येणार आहेत आणि अध्यापक विद्यालयाच्या शाळासुद्धा पोर्टलला येणार आहेत. आणि झेडपी, नपा, मनपा यांची समायोजन प्रक्रिया आणि हे प्रक्रिया तर चालूच आहे. तर आता याच्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे पाहूया. तर आता विद्यार्थी संख्या कोणती पटावरती धरायची आहे तर लक्षात घ्या, 23/10/2025 म्हणजे 23 ऑक्टोबर 2025च्या पटसंख्येनुसार लॉग इनला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची होती. तो संच मान्यतेचं जे काम आहे ते पूर्ण झाल्यावरती जो मेन मुद्दा येतो तो म्हणजे अतिरिक्त ठरणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी. इतके दिवस स्थगित होती. आता मात्र काय झालेलं आहे की याचिका ज्या आहेत याच्या संदर्भातल्या त्या सर्व निकाली काढण्यात आलेल्या आहेत. आता सर्व याचिका निकाली काढण्यात आल्यामुळे मित्रांनो
आता सध्या संच मान्यतानुसार जे शिक्षकेतर कर्मचारी रिक्त होत असतील त्यांच्या समायोजनाला जे काही ठप्प झालं होतं त्याला मात्र आता सुरुवात झालेली आहे. बरं, पुढं काय सांगायचं या शासन निर्णयामध्ये ते आपण पाहूयात. तर इथं आपण पाहतोय की तदनुसार 15 मार्च 2024चा जो काळा शासन निर्णय आहे ना त्याच्यानुसार सध्या संच मान्यता होते. त्याच्यावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस चालू आहे, परंतु राज्यामध्ये मात्र भरती चालूच आहे, याच्यानुसार कार्यवाही चालूच आहे. या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं तर का दिलेलं आहे, कारण गरज आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार नसून सध्या कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे असं माझ्या कानावरती आलेलं आहे. याच्या पुढे तुम्हाला जे अपडेट्स मिळतील ते तुम्हाला सांगण्यातच येईल, परंतु शिक्षकांची भरती मात्र पोर्टलद्वारेच होते हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे. समायोजनाचे ज्या रिक्त जागा संवर्ग, विषय आणि इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक आहेत बघा, यांच्या तरतुदी 13/2/2026 पर्यंत घोषित करायची आहे. म्हणजे जे पूर्णतः संच मान्यता पूर्ण झाल्यावरती किती अतिरिक्त ठरलेले आहेत, समायोजनासाठी किती जागा आहेत, त्यांचं कॅटेगरी कोणती, त्यांचा विषय कोणता, किंवा शिक्षक असेल तर ते कोणत्या इयत्तेसाठी पात्र आहेत, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची पूर्णतः डिटेल्स आहे ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत घोषित करायची आहे. आणि अर्थातच त्याच्यानंतर समायोजनाबाबतची कार्यवाही आहे ना, ते बघा तुम्ही इथं पाहताय की संचवाणी शिक्षकेतर समाज कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण करायची आहे, 3/3/2026 पर्यंत जिल्हा स्तरावरची पूर्ण करायची आहे. म्हणजे थोडक्यातच काय, समायोजन प्रक्रिया आहे. अतिरिक्त आता हे सर्व जर झालंच असेल 13 फेब्रुवारी पर्यंत होऊन जाईल, आणि समायोजन प्रक्रिया आहे ती 3 मार्च 2026 पर्यंत पूर्ण झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता ती पूर्ण झाल्यानंतर पुढचं काय आहे विषय, तर आपण आता याच्यामध्ये पाहतोय त्याच्या पद्धतीने लक्षात घ्या. आता कसं आहे की त्यानंतर जे अतिरिक्त शिक्षक होतात आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी होतात आहे यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण संचालनालय यांना कधीपर्यंत द्यायची आहे, तर 10/3/2026 पर्यंत ही यादी त्यांना शिक्षणाधिकारी यांना द्यायची आहे की अशा पद्धतीने पूर्णतः शिक्षकांचं समायोजन किंवा सर्व प्रक्रिया आहे, किंवा अतिरिक्त किती होतात आहे, रिक्त जागा किती होतात आहे, याची पूर्णतः डिटेल्स आहेत त्या 10 मार्च 2026 पर्यंत शिक्षण विभागाकडे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. बरं, आता सोबत कसं आहे की यानंतर काय आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार, वेगवेगळे अनुदान प्रकार आहेतच, व्यवस्थापन प्रकार, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया 25 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे ज्या काही जागा रिक्त राहणार आहेत किंवा अतिरिक्त होणार आहेत, संच मान्यतेचं क्लिअर झालेलं आहे, समायोजन प्रक्रियेला आता गती मिळालेली आहे, ते सर्वता क्लिअर होणार आहे 25 मार्च 2026 पर्यंत. हे सर्व तुम्हाला क्लिअर झालेलं पाहायला मिळेल. बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की जी सर्व प्रक्रिया आहे, किती रिक्त पदं आहेत ती शिक्षण संचालनास कधीपर्यंत यायचे, 31 मार्च 2026 पर्यंत ही सर्वता पदं आहेत ती आपल्याला कळतील. आणि त्याच वेळेस आकडा आपल्याला कळणार आहे की किती रिक्त जागा आहेत, आणि त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून पोर्टलवरती आस्थापना आपापल्या जागा अपलोड करतील. सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना ऑलरेडी लॉग इनला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, पण एकत्रित कधी करायची आहे, ऑफिशियली त्यांना डेट कधी मिळणार आहे, तर मात्र 31 मार्च 2026 नंतर, म्हणजे अर्थातच 1 एप्रिल 2026 रोजी ते सर्व सुरू होणार आहे. बरं, सोबतच 3/3/2026 बद्दल काय सांगितलेलं आहे, जिल्हा स्तरावर किंवा समायोजन झाल्यानंतर ज्या शिक्षकांचं किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन होणार आहे त्यांची देयके आहेत मूळ शाळेतून वगैरे झाल्या त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यामुळे जे तिथं ज्या शाळेवरती जाणार आहे तिथून त्यांना
त्यांची सॅलरी आहे, पेमेंट आहे भेटेल, त्यामुळे त्यांनी ती पटापट प्रक्रिया करून घ्यायची आहे, वेटिंग करायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि समायोजनाचं वेळापत्रक सुद्धा आपण इथं आपल्या समोर पाहतोय बघा, जे आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे त्याच्यानुसार हे आपल्याला समायोजनाचं वेळापत्रक आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आहे जिल्हा स्तरावरचं समायोजन प्रकार आहेत रिक्त त्याच्यामध्ये 25/2/2026 पर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करायची आहे. त्याच्यानंतर आहे विभाग स्तरावरती सुद्धा हे सर्व जे पूर्ण डिटेल्स आहे, समायोजन कधी करायचं आहे, विभाग स्तरावर कधी यादी करायची आहे, अतिरिक्त जागांची तात्पुरती अंतरिम कर्मचाऱ्यांची यादी घोषित करायची आहे, आक्षेप असतील तर त्या 16 मार्च 2026 पर्यंत, 20 मार्च 2026 पर्यंत रिक्त जागा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येत आहे का मित्रमैत्रिणींनो, आपल्याला पोर्टलवरती जागा कधी येतील ते समजणार आहे 20 मार्च 2026ला. आता कोणत्याही न्यूजवरती विश्वास ठेवून काही फायदा नाही आहे. आणि समुपदेनुसार समायोजन त्यांना करायचं आहे 25/3/2026ला आणि राज्यस्तरावर 31/3/2026ला यादी सादर करायची आहे. बरं, ती यादी कोणती असणार आहे तर त्याच्यामध्ये पोर्टलवरती जागा भरण्यासाठी जागा किती रिक्त आहे ती यादी शासन स्तरावरून येणार आहे. अशा पद्धतीचं हे जे पत्रक आहे ते आपण आपल्या सर्वांच्या समोर पाहते. डॉक्टर महेश पालकर जे शिक्षण संचालक आहेत, शरद गोसावी जे शिक्षण संचालक प्राथमिकचे आहेत आणि माध्यमिक उच्च माध्यमिकचे आहेत. थोडक्यात काय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आता समायोजन प्रक्रिया आहे किंवा संच मान्यता प्रक्रिया आहे त्याला गती आलेली आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता कंप्लीट करून तिथून पुढं समायोजनाची आणि नंतर अतिरिक्त याच्यानुसार प्रपोषणाची हरकती आक्षेप सर्व पूर्ण होईल. आणि 1 एप्रिलला मात्र तुमच्या पोर्टल च्या लॉग इनवरती जिथं तुम्ही लॉग इन करत आहात तिथं संस्थांना, आस्थापनांना, झेडपी, नपा, मनपा आणि सोबतच हे जे आपल्याला आत्ता जस्ट सांगितलं होतं ना तुम्हाला इथं पहिल्याच पॅराग्राफमध्ये कोणकोणत्या आस्थापना येणार आहेत, त्या सर्वांना पोर्टलवरती टॅब उपलब्ध झालेला असेल. मग त्या जागा अपलोड करतील, त्यांच्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळणार नाही कारण ऑलरेडी सगळा डेटा असतो, त्याच्यासाठी त्यांना हार्डली 15 दिवस मिळतील. 15 एप्रिलपासून तुम्हाला तुमच्या लॉग इनला तुमचे सर्व डिटेल्स टाकता येणार आहेत. आणि म्हणजे अर्थातच डिटेल्स म्हणजे काय तर तुम्हाला प्रेफरन्स अलॉट होतील आणि त्यानंतर एक 10 दिवसाचा कालावधी दिला जाईल आणि नंतर इन केसेसमध्ये वाढून अजून एक 4 दिवसाचा भेटतो. 31 एप्रिलपर्यंत हे पूर्ण होऊन 1 मे ते 15 मे पर्यंत तुमची निवड झालेली असेल आणि नियुक्तीसाठी मेच्या महिन्यामध्येच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल आणि 31 मे पूर्वी तुमच्या हातामध्ये तुमचं जॉईनिंग लेटरसुद्धा असेल आणि 15 जून 2026 पर्यंत तुम्ही शाळेवरती जॉईन झालेला असाल. हे मी सांगते की पहिला विदाऊट इंटरव्ह्यूचा जो राऊंड होणार आहे त्यांच्या राऊंडच्या बाबतीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंड नंतरनं जवळपास 1 महिन्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. सोबतच विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागल्यानंतरनं सुद्धा कन्वर्टेड राऊंड उर्दू माध्यमाचा असेल, त्या लगेच जागा कन्वर्ट करून सुद्धा समांतर आरक्षणच्या जागा आहेत त्यांचा राऊंड होईल. नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल आणि हे सर्व पूर्ण झाल्यानंतर एक 15 ऑगस्ट नंतर दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीला सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला संधी याच्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण आपल्या चॅनलवरती गाईडलाईन दिलेल्या आहेतच. सोबतच पहिल्या टप्प्यामध्ये प्रिफरन्सेस कसे द्यायचे हे करत असताना कोणती काळजी घ्यायची ते सुद्धा आपल्याकडे एक मोठा टास्क आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू. आणि हो, सध्या TET CTT ही कंपल्सरी आहे, त्याची जर तुम्ही तयारी करत असाल, सेटनेटची जर तयारी करत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲस्पायर अकॅडमी टीचर डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स एकाच ठिकाणी विथ गायडन्स मिळत जातील. आणि प्रिफरन्ससाठी सुद्धा आपण स्पेशल वेबिनार घेणार आहोत कारण आता लक्षात येते की त्याच वेळी जास्त गोंधळ होणार आहे. प्रिफरन्स अनलिमिटेड करावे त्याच्यासाठी आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी तर करतच आहोत. नाही जर अनलिमिटेड केले ना तर कमीत कमी प्रत्येक एप्तेसाठी 100 तरी करा, म्हणजे 1 ते 5 साठी 100 करा, 6 ते 8 साठी 100 करा. अशा पद्धतीने वरती जे काही आपण आपली पात्रता आहे त्याच्यानुसार करा. याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करतोय आणि आपल्या पाठपुराव्यास यश येईलच एवढंच नव्हे तर शिक्षण मंत्र्यांची सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये भेट घेणार आहोत. प्रत्येक आस्थापनाला असं लेटर जायला पाहिजे जसं शिक्षणाधिकाऱ्यांना गेलेलं आहे की प्रत्येकाने पोर्टलला जागा द्या, अन्यथा त्यांच्या जागा 2 वर्षासाठी व्यपगत करा किंवा त्यांची सॅलरी रोखून ठेवा, त्याशिवाय ते पोर्टलला जागा देणार नाहीत. यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत. महत्त्वाचं वाटत असेल तर मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका. कमीत कमी या चॅनलवरती 1 लाख जर उमेदवार आले पोर्टल भरती संदर्भातले तर मात्र
आपण कुठलाही मुद्दा घेऊन जाऊ तो आपण लढून आतापर्यंत जिंकलेलो आहोत, परंतु त्यावेळेस तर आपण 100% जिंकू, कारण आपला आवाज हा कुठपर्यंत पोहोचतो याचा तुम्ही रिझल्ट पाहिलेला असेल. मग तो कोणताही विषय असो, हाती घेतला म्हणजे विषय लागलाच. पाहूयात अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्सला स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि तुम्हाला आज सुखाची आनंदाची झोप लागेल. आता जो आपला लढा आहे तो जागा वाढीसाठी झेडपी नपा मनपा या जागा त्यांच्याच पद्धतीने देणार आहे. तुम्ही सांग द्या म्हटलं म्हणून देणार नाही, तुम्ही नको म्हटलं म्हणून देणार नाही. त्यांना वरून आदेश आले ते देतील. प्रॉब्लेम आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचा 1 ते 12 पर्यंतच्या असतील किंवा अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा असतील, ते पोर्टलला जागा देत नाहीत. आतापर्यंत दिलं नाही, त्याच्या अगोदर पण दिलं नाही. याच्यासाठी आपण भुसे साहेबांची सुद्धा वेळ घेतली होती. त्यांनी तसे आदेश दिले असं ते सांगतात आहे, परंतु त्याचा अजून फॉलोअप घेणं गरजेचं आहे. आणि तसं पत्र प्रत्येक आस्थापनासाठी एकदा निघालं ना, मग या लोकांना चाप बसेल आणि पोर्टलला जागा देतील. जागा वाढल्या पाहिजेत हा आपला विषय आहे, परंतु ते झेडपींना किंवा सरपंचांना लेटर देऊन जागा वाढणार नाही आहे. तर योग्य पाठपुरावा केला तर मित्रमैत्रिणींना जागा वाढतील. आदिवासी विभागाच्या जागेसाठी ऑलरेडी परमिशन मिळालेलीच आहे. 8 विभागातल्या जागा पोर्टलला येत आहेत. BMC PMC पोर्टलला येत आहे, ज्यांचे दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्टल शिक्षण भरतीच्या 2022मध्ये नव्हत्या दिल्या. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहाल की आतापर्यंत जे आकडे आहेत ते सर्व आकडे क्रॉस होतील, एवढ्या पदांची शिक्षक भरती होईल. याच्यावरती आपण एकदा सविस्तर बोलूयात. RTA नुसार बरेच जिल्ह्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे, परंतु आता जो हे जे घोडं पेंड खातं ना, समायोजन आणि अतिरिक्त, त्याच्यामुळे आपण कोणत्या विषयावरती बोलत नाही आहोत, कारण बोललं की ते एकदम टॅगलाईन होऊन जाते. मग तुम्ही मेसेज करता इंस्टाग्रामला, फेसबुकला, मेसेंजरला की मॅडम तुम्ही तर म्हटला होता असं होणार, मग तसं झालं नाही आहे. आणि अर्थात तुम्हाला करायला हवा, कारण तेवढं तुम्ही जागृत आहात, म्हणून तर आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे आमच्या टीमच्या माध्यमातून काम करतोय. आणि अर्थात तुम्ही शिक्षक व्हावं याचसाठी हा टास्क, आणि नक्कीच व्हाल याच्याबद्दल शंकाच नाही आहे. छोटे मोठे मुद्दे घेऊन आपण लढणारच आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.